आकडे आता समोर येत आहेत। पोल डायरीनुसार काय होतंय? महायुतीला सत्ता मिळताना दिसते। पोल डायरीनुसार भाजप पुन्हा एकदा राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय। पोल डायरीनुसार दोनही पवार आणि ठाकरेंचं मात्र नुकसान होताना दिसतंय। पोल डायरीच्या आकड्यांनुसार अपक्ष हे जवळपास 30च्या घरात जाऊ शकतात। सविस्तरपणे पोल डायरीचे आकडे काय सांगतात ते बघूयात। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट यांना किती जागा मिळतात? भाजपला 77 ते 108 जागा मिळू शकतात। रेंज थोडी मोठी आहे, पण 77 ते 108 जागा भाजपला मिळू शकतात। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 27 ते 50 जागा मिळू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 18 ते 28 जागा मिळू शकतात। पण या पोलनुसार सुद्धा मनसेला एकही जागा मिळताना दिसत नाहीये। असं असेल तर अमित ठाकरे यांची सीट धोक्यात आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण बऱ्याच पोलमध्ये मनसेला जागा मिळताना दिसत नाहीये। काँग्रेसला 28 ते 47 जागा मिळू शकतात। शिवसेनेला 16 ते 35 जागा मिळू शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला 25 ते 39 जागा मिळू शकतात। इतर पक्षांना 12 ते 29 जागा मिळू शकतात। महायुतीला जर या पोल डायरीच्या आकड्यांचा विचार केला तर 122 ते 186 जागा मिळू शकतात। रेंज मोठी असली तरी सरासरी काढली तर साधारण बहुमताच्या जवळ जाणारा आकडा आहे। महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा मिळू शकतात आणि इतर पक्षांना 12 ते 29 जागा मिळू शकतात। एज महायुतीला आहेत। महायुतीला या पोल डायरीच्या पोलनुसार सुद्धा एज मिळताना दिसते। अभिजित ब्रह्मनाथकर यांनीच दिलेले हे आकडे आहेत, त्यांनीच सांगितलेली ही पोल डायरीची पोल आहे। अभिजितच याच्याबद्दल जास्त एक्सप्लेन करा। अभिजित, पहिलं मला सांगा की रेंज एवढी मोठी काय? त्याचं महत्त्वाचं कारण, मी ज्या वेळेला हे सगळं ग्राउंड ॲनालिसिस केलं त्यामध्ये आपण रँडम सॅम्पलिंग करतो आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आम्ही कॉन्स्टिट्युएन्सी ट्रॅकिंग 3 महिने करतो। या 3 महिन्यामध्ये बरेच पॅटर्न बदलत असतात आणि त्या पॅटर्नमध्ये खूप चढ उतार येतात आणि त्या गोष्टी सर्वसामान्य मतदारांना माहीत नसतात जे आपल्याशी बोलतात आणि त्यानंतर त्या जागेचे समीकरण बदलतात। त्यामुळे आम्ही रेंज जास्त दिलेली आहे। पण यामध्ये मी निश्चित असं सांगू शकतो की महायुतीची सत्ता येते आणि ती जी रेंज दिली आहे ती शेवटचा जो आकडा 186 त्याच्यात तुम्ही 10-12 कमी धरा, त्याच्यावर तर नक्कीच जाणार नाहीये, म्हणून ती मी रेंज जास्त दिलेली आहे आणि महायुती एकदम स्पष्ट बहुमताने चांगल्या जनादेशासहित सत्तेत येईल। पण शिवसेना शिंदे गटाला तुम्ही काहीशा कमी जागा देताना दिसताय का? भाजपच्या जागा वाढतायत म्हणून काय झालं? निश्चितच भाजपच्या जागा वाढतायत। भाजप 105 होती मागच्या विधानसभेमध्ये, या वेळेला लोकसभेमध्ये त्यांच्या जागा कमी झाल्या आणि सगळ्या राजकीय पंडितांना आणि लोकांना असं वाटत होतं की भाजपच्या जागा कमी होतील, परंतु तशी परिस्थिती नाही आहे। परिस्थिती जमिनीवर मागच्याच 8-10 दिवसात बदलली आहे। भाजपने खूप चांगली मुसंडी मारली आहे आणि ते चांगले आकडे घेऊन येताना दिसत आहेत। ते विदर्भात चांगले आकडे घेतात, पश्चिम महाराष्ट्रात भाजप खूप चांगलं करतंय, त्यांना फटका फक्त मराठवाड्यात बसतोय। उत्तर महाराष्ट्रात चांगलं करतायत, मुंबई कोकणामध्ये चांगलं करतायत। कोकणामध्ये तर काँग्रेस एकही जागा लढवलेली नाहीये। शरद पवार एखादी जागा घेऊन येतील, उभाटा गट 1-2 जागावर असेल। कोकणात यावेळेला महायुती स्वीप करते असं मला दिसतंय। सहस्त्रबुद्धे सर, आता जे पोल 3 वाचले त्यानं तर तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, कारण रेंज पण मोठी मिळाली आता। आम्हाला विजयाचा आत्मविश्वास पहिल्यापासून आहे, पण मगा सचिन सावंत यांनी एक विधान केलं की जास्त वाढलेलं मतदान हे सामान्यतः अँटी इन्कम्बन्सी पद्धतीचं असतं। मला त्यांना हे विनम्रपणे नजरेला आणून द्यायचं आहे की आता राजकारण बदललंय। आता राजकारणाचा पट हा प्रो इन्कम्बन्सी या पद्धतीने देखील पुढे जातो आहे। आपण बघितलं, भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशात लागोपाठ विजय मिळवले, गुजरातमध्ये मिळवले, त्यानंतर बिहारमध्ये देखील आमच्या जे काही अलायन्स आहेत त्यांना यश मिळालं, उत्तर प्रदेशात यश मिळालं, उत्तराखंडमध्ये यश मिळालं, हरियाणामध्ये मिळणार नाही म्हणत होते, यश मिळालं, गोव्यामध्ये यश मिळालं। आता या सगळ्या राज्यांमधला जो जनतेचा एक विचार प्रवाह आहे, जो कल आहे, तोच महाराष्ट्रात जर त्याचा प्रतिध्वनी उमटला तर त्यात त्यांना दुःख होईल, पण आश्चर्य होण्याचं काही कारण नाही। दुःख मी समजू शकतो, त्यांची वेदना मला समजते, कारण किती वेळा हरायचं त्यालाही काही म्हणजे सीमा असायला हवी, परंतु याचं आश्चर्य वाटू नये राजकारणाच्या विद्यार्थ्याला, असं माझं मत आहे। याचं कारण विकासाच्या प्रश्नावरती आणि सगळ्या समाजाला एक राखण्यासाठी, एक आहे तो सेफ आहे ही सामाजिक ऐक्याची घोषणा आहे।
आणि जातीपातीमध्ये विभाजित न होता आपण एक राहू, म्हणजे आपला महाराष्ट्रही आपल्याला सुरक्षित ठेवता येईल. एवढा संदेश जर लोकांपर्यंत पोहोचला असेल, आणि मला असं वाटतं की तो पोहोचल्याचं आढळतंय, आकड्यांवर तुम्हाला आकड्यानं तुम्हाला वाटते तसं. नीलमताईंना काही बोलायचंय, त्या मगापासून खुणावतायत. नीलमताई, एक तर पहिलं म्हणजे हा जो पोल आलेला आहे, 3 महिने आम्ही ट्रॅकिंग करतो असं ब्रह्मनाळकरांनी सांगितलं, आणि त्याच्यामध्ये चढ उतार वगैरे सगळेच नोंदले गेले असतील असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजपासून ते प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत हे पोल जे आहेत त्याच्यामुळे नक्कीचपणे एक जास्त आमची आत्मविश्वास दुणावतो आहे. परंतु मला 2-3 गोष्टी असं वाटतात की आपण कशामुळे नक्की यशस्वी झालो हे बोलत असताना खरं तर अगदी टर्निंग पॉइंट कशामुळे बदल झाला हे काढलं पाहिजे. त्यामुळे कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे आहे, एक आहे तो सेफ आहे, ह्या नाऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे, हे खरं आहे. त्याच्यामध्ये समाजाने विचार केला, परंतु जो ज्या नजरेतून बघतो तसे हे एका अर्थाने खूप सर्वपूरक आणि व्यापक विचार आहेत असं मी तरी मानते. आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे. त्याला ज्या प्रकारनी नॅरेटिव्ह द्यायचा प्रयत्न किंवा ज्या प्रकारनी त्याचा विपर्यास करायचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला, तो सुशिक्षित मध्यमवर्गीय जो उदासीन वेळप्रसंगी लोक असतात त्यांना आवडलेला नाही. नीलमताई, ज्या आकड्यांच्या आधारावर आपण बोलतोय त्या आकड्यांमधून असं दिसतंय की जिथे जिथे भाजपच्या जागा वाढतायत तिथे तिथे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या जागा कमी होत आहेत. आणि जर ह्या पोलची आकडेवारी आपण मान्य करायचं ठरवलं किंवा याच्यावर चर्चा करायची ठरवली तर मग तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या आशा कमी नाही का होणार? मला काय वाटतं कविता, काळजी नको करूस एवढी शिंदे साहेबांची. याचं कारण असं आहे की कुठल्या कुठल्या जागा कमी होत आहेत त्याच्यामध्ये मराठवाडा, विदर्भ असं झालेलं आपल्याला दिसलंय का की एखाद्या ठिकाणी अगदी उत्तम यश मिळालेलं आहे भाजपला आणि तिथे शिवसेना कमी झालेली आहे. ओव्हरऑल जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये भाजपच्या जागा आधी जास्त कमी झाल्या होत्या, त्या मानाने त्यांची परिस्थिती सुधारलेली आहे. आणि आमचा स्ट्रायकिंग जो रेट होता तो तसाच दिसतोय, स्ट्रायकिंग रेट जो आहे तो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुद्दा असा आहे की स्वतः फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की केवळ संख्या हा त्याचा निकष असणार नाहीये. दुसरा, आपण सर्वजणांनी याच्यावरती 2 ते 3 दिवस म्हणजे तुम्ही त्याची चिंता करू शकता, परंतु मला स्वतःला आत्मविश्वास आहे की सर्वमान्य असा तोडगा चांगला काहीतरी त्याच्यामधून निघेल. आणि अजूनही प्रत्यक्षातलं आकडेवारी समोर याच्या आतमध्येच याच्यावरून वेगवेगळ्या पद्धतीचे काहीतरी फाटे फोडत बसणं हे मला योग्य वाटत नाहीये. दुसरं, शिंदे गटाच्या जागा तुम्ही म्हणता आहात कमी दिसत आहेत, हे सगळे जण सांगतायत प्रत्येक जण की 10 ते 20% फरक होऊ शकतो. आणि माझं स्वतः मी विद्यार्थी दशेपासून हे पाहते, राजकारण सगळं निवडणुका पाहते, गेल्या 4-5 निवडणुकांपासून ओपिनियन पोलचं जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये सहजगत्या पाहिलं तर 15 ते 20% फरक पडतो. हे प्रत्येक निवडणुकीत दिसलेलं आहे. म्हणजे आता हरियाणाच्या निवडणुकीमध्ये पूर्ण उलट झाला हा वेगळा भाग, परंतु बाकी वेळेला सुद्धा मी अनेक ओपिनियन पोल्स अनेक वर्षांचे काढून त्यांची सरासरी जेव्हा काढली तर 10 ते 20% पोलमध्ये फरक झालेला दिसतो. म्हणजे मग तसं असेल, कमी पण होऊ शकतात, जास्तही होऊ शकतात. तो जर निगेटिव्ह बाजूला धरला तर साधारण 6 ते 8 जागांचा फटका कदाचित बसू शकतो किंवा 6 ते 8 जागा वाढू शकतात पॉझिटिव्ह बाजूने धरला तर, असं तुमचं म्हणणं आहे. ठीक.